ठीक आहे. बोला राधे राधे. राधे राधे. गत सत्रामध्ये आपण पाहिलं की जेव्हा इंद्रदेवाला शाप मिळाला तेव्हा इंद्रदेव आदी देवतांसहित ब्रह्माजींकडे गेले आणि ब्रह्माजी शिवजी या देवतांना घेऊन क्षीरसागराच्या किनारी गेले. तिथे स्तुतिगान केल्यानंतर भगवंत प्रकट झाले आणि जेव्हा भगवंत प्रकट झाले तेव्हा ते भगवंत कसे दिसतात हे कुठल्याही देवतांना दिसले नाही. कारण भगवंत सहस्र अर्कोदय द्युती, सहस्र अर्काप्रमाणे त्यांचं तेज होतं भगवंतांचं आणि कुठलेही देव त्यांना पाहू शकले नाही. जिथे देवता पाहू शकले नाही तिथं आपण कसं पाहू शकणार. मग महादेवांनी शिवजींनी सांगितले की भगवंत कसे दिसत होते. कांची कलापवलय हार नुपुर शोभितां कौस्तुभाभरणां लक्ष्मी बिभ्रतीं वनमालिनी. भगवंत इतके सुंदर दिसत होते की वनमाला धारण केलेली होती, कौस्तुभमाला होती, कौस्तुभमणी होते, वक्षस्थळावर लक्ष्मीचं चिन्ह होतं, हातामध्ये बाजूबंद, कंकण होते, नुपुर होते, पितांबर धारण केलेले, मुकुट धारण केलेले कृष्ण भगवंत सुंदर दिसत होते. भगवंत चतुर्भुज रूपामध्ये विष्णू होते ते. आणि जेव्हा भगवंत कसे दिसतात हे महादेवांनी देवतांना सांगितले. त्यानंतर ब्रह्माजींनी स्तुतिगान केली आणि ती स्तुती इतकी महत्त्वाची होती कारण ती अनुभवाची स्तुती होती की आधीची जी स्तुतिगान केली होती भगवंत प्रकट व्हावे म्हणून ते वेदांच्या अनुसार होते की वेदांमध्ये कसं सांगितले त्याप्रमाणे त्यांनी स्तुती केली होती. परंतु आत्ताची जी स्तुती होती ब्रह्माजींनी केलेली ती अनुभव घेतला त्यांनी की समोर भगवंत दिसत आहेत आणि त्यानुसार त्यांनी स्तुती केली. आणि ती स्तुती जी होती ती 8 श्लोकमध्ये होती. आणि जेव्हा ब्रह्माजी म्हणाले की हे भगवंता आम्ही आशा घेऊन आलो तुमच्याकडे, मोठ्या आशेने आलो, तेव्हा भगवंत म्हणाले कोणत्या आशेने आलात. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही सर्व काही जाणतात, अंतर्बहिर्वसितम, तुम्ही आतही आहात बाहेर आहात, तुम्ही सर्वांचे साक्षी आहात, तुम्हाला सर्वच माहिती भगवंता, आम्ही तुम्हाला का शरण आलो आपण जाणतात. तेव्हा भगवंत म्हणाले आपण ज्या कारणासाठी इथे आलात तर ब्रह्मदेव तुम्ही तर काय कमी आहात का. इंद्र तर 33 कोटी देवतांचा राजा आहे. ज्या कारणासाठी तुम्ही इथं आलात ते पूर्ण करा, माझी काय आवश्यकता आहे. तेव्हा ब्रह्माजी इतके सुंदर म्हणतात अहम गिरित्रश्च सुरादयो ये दक्षादयग्नेरिवकेतवस्ते किंवा विदामेश वृथाग्विभाता विधस्वशं नो द्विजदेव मंत्रम. इथे ब्रह्माजी म्हणतात की स्वतःला म्हणतात अहम, म्हणतात मी शिवजी, सर्व देवता आणि दक्ष प्रजापती आम्ही चिंगारीप्रमाणे अग्नीच्या ठिंगीप्रमाणे आहोत. आपण तर विशाल अग्नीप्रमाणे आहात. ज्याप्रमाणे होळीमध्ये अग्नी पेटल्यानंतर जी चिंगारी उडते, ठिंगी उडते, ती ठिंगी तोपर्यंत दिसते जोपर्यंत ती अग्नीच्या वर आहे. जेव्हा ती अग्नीपासून वेगळी होते तेव्हा ती चिंगारी दिसत नाही. ती इथे ब्रह्माजी सांगतात हे भगवंता आम्ही तर तुम्ही विशाल अग्नीप्रमाणे आहात आणि आम्ही तर साधारण चिंगारीप्रमाणे आहोत, ठिंगीप्रमाणे आहोत. आम्ही आपल्याला जोडले गेलो आहोत म्हणून आमची किंमत आहे. ज्याप्रमाणे चिंगारी ही अग्नीला जोडली गेलेली असते तेव्हा ती दिसते, जेव्हा ती बाजूला होते तेव्हा ती दिसेनाशी होते. इथे श्रील प्रभुपादजी म्हणतात ज्याप्रमाणे बोल्ट, नुसता बोल्ट जर खाली पडलेला दिसला तर आपण उचलत नाही, परंतु जेव्हा ते मशीनला जोडलेला असतो तेव्हा ती मशीनला किंमत असते. ती मशीन कोणी विकत घेईल, परंतु नुसता बोल्ट घेईल का कोणी विकत नाही घेणार. कारण तो बोल्ट जेव्हा मशीनला जोडला गेला असतो तेव्हा त्याची किंमत वाढते. त्याचप्रमाणे इथे देवता म्हणतात हे भगवंता आम्ही आपल्याला जोडले गेलेलो आहोत म्हणून आम्हाला किंमत आहे, नाहीतर आमची किंमत काय आहे. आमचे कल्याण तुम्हीच जाणू शकतात भगवंता. तर इथे भगवंत बोलू लागले. इथे श्री शुकदेवजी महाराज म्हणतात
की भगवंतांची वाणी कशी होती, मेघाप्रमाणे, मेघवाणी, गंभीर वाणी बोलत होते. मेघवाणी म्हणजे काय, की इतका मोठा आवाज होता की आपल्याला माईक लागतो, आपला आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही, परंतु भगवंतांचा आवाज इतका मोठा होता की मेघवाणी होती त्यांची, आणि गंभीर वाणीने बोलू लागले. आता प्रश्न हा पडेल की भगवंतांची मेघवाणी होती तर मग पुढे होते त्यांचे तर कान दुखले असेल, तर ही वाणी जी होती ती हवी हवीशी वाटणारी होती, मृदू वाणी होती. इथे गोपिका म्हणतात, मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करे क्षण. भगवंतांची वाणी कशी मधुर आहे, हवी हवीशी वाटणारी आहे. जरी मेघ समान असली तरी ती हवी हवीशी वाटत होती. भगवंत बोलू लागले. इथे श्री शुकदेवजी महाराज म्हणतात, एक एवेश्वर तस्मिन् सुरकार्ये सुरेश्वर विहर्तु कामस्थानः समुद्रोन्मंथनादिवी. भगवंतांनी समुद्र मंथन करण्याची, भगवंतांनी जे समुद्र मंथन केलं ते लीला करण्याचे ठरवले, की भगवंतांनी विचार केला आता समुद्र मंथनाची लीला करायची. आता भगवंत असे अमृत देऊ शकत होते, भगवंतांमध्ये तेवढं सामर्थ्य होतं की असे अमृत देऊ शकत होते, पण लीला करायची का ठरवलं? भगवंतांनी पहिली गोष्ट लीला करायची ठरवली, आपल्यासारख्यांना भगवंतांची लीला श्रवण करायला मिळावी म्हणून. जर भगवंतांनी लीलाच केली नसती तर आपण काय ऐकलं असतं, आपण इथं जमलोच नसतो एकत्र. भगवंतांचं सामर्थ्य काय आहे हे कळालंच नसतं आपल्याला. भगवंतांचं सामर्थ्य कळावं यासाठी भगवंतांनी लीला केली, हे झालं पहिलं कारण. आणि भगवंतांनी लीला केली म्हणून तर भगवंतांच्या लीलामुळे भक्तांना कळतं भगवंतांचं सामर्थ्य काय आहे, आणि त्या लीला सतत श्रवण करून करून भगवंतांवर प्रेम होतं. भगवंतांनी लीला केली तर ते असे अमृत देऊ शकत होते, परंतु तसं दिलं नाही, कारण देवतांना त्या अमृताचं किंमत कळली नसती. असं अमृत दिल्यावर काय किंमत कळली असती देवतांना. सहज प्राप्त झाले अमृत. बघा, एक दृष्टांत सांगते म्हणजे कळेल, की वडील रोजची मजुरी करून 4 रुपये कमवत होते आणि त्या मुलाला 1 रुपया द्यायचे. 1 रुपया तो पाण्यात नदीमध्ये सोडायचा, दान द्यायचा नदीला. त्याला रोज ती सवय लागली की रोज 1 रुपया नदीमध्ये टाकायचं. इतकी सवय लागली की तो मोठा होतो, रोज लहानपणापासून त्याला रोज एकच करायचा, 1 रुपया नदीत टाकायचा, दान द्यायचा. एक दिवस वडील आजारी पडतात. मुलगा म्हणतो, बाबा 1 रुपया माझा रोजचा नियम आहे, मला पैसे पाहिजे. वडील म्हणतात, आजची मजुरी मला कशी मिळणार, मी आजारी आहे, तू जाऊन कमव. मुलगा म्हणाला, कसंही कुठल्याही परिस्थितीत मला आजचा दिवस सोडायचा नाही, कारण लहानपणापासून मी ते करत आलो आहे, 1 रुपया दान देत आलो आहे, आजचा दिवस मला सोडायचा नाही. म्हणून तो मुलगा वडील आजारी असले तरी तो कमवायला जातो. कमवून आल्यानंतर संध्याकाळी तो आल्यानंतर वडील म्हणतात, बाळा 1 रुपया दान दिलास का? तर मुलगा म्हणतो, बाबा दिवसभर कष्ट केले तेव्हा पैसे मिळाले, आता मी ते 1 रुपया दान नाही देणार, ते नदीत मी नाही सोडणार. किती कष्ट करावं लागतात ते मला समजलं. म्हणजे इतके दिवस वडील देत होते म्हणून मुलगा दान देत होता. आज कमवायची वेळ आली, स्वतः कमवल्यावर मग कळतं, तो म्हणतो मी आज दान देणार नाही, कारण मला माहिती दिवस रात्र कष्ट केल्यानंतर एवढा पैसा मिळाला, तर एवढासाच मिळाला. मग किंमत केव्हा कळाली? जेव्हा स्वतः कमवून. इथे देवतांना किंमत कळावी म्हणून भगवंतांनी समुद्र मंथन कसे करायचे हे सांगितले. कारण भगवंत अमृत असे देऊ शकले असते, पण देवतांना त्याची किंमत कळली नसती, की आज त्यांचं आयुष्य वाढले हे भगवंतांच्या कृपेने, हे त्यांना कळलं नसतं. म्हणून भगवंतांनी लीला करायचे ठरवले. आता इथे भगवंत बोलू लागतात, श्री भगवानुवाच हंत ब्रह्मन्नो शंभो हे देवा मम भाषितं
शृणुतावहिता सर्वे श्रेयवस्यात् यथा सुरा. आता इथे बघा, भगवंत म्हणतात, हे ब्रह्मन, हे देवा, हे सुरा, हे शंभो. भगवंत इथं आदर देत आहेत. आता भगवंतांसमोर हे देवता किती अंश आहे? एका अंशामध्ये हे संपूर्ण ब्रह्मांड आहे. भगवंतांच्या संपूर्ण ब्रह्मांड आहे, संपूर्ण देवता त्या एका अंशामध्ये. असं नाही की हे एक देव एक अंश आहे. एका अंशामध्ये संपूर्ण ब्रह्मांड आहे. तरी देखील भगवंत किती आदराने बोलतात, हे देवा, हे ब्रह्म, हे शंभो. यातून हे शिकण्यासारखे आहे की बघा, प्रभू श्रीरामजी सुद्धा सुमंत्रजींना पिता समान मानून ते प्रणाम करायचे. श्रीकृष्ण भगवंत हे साक्षात भगवंत आहेत, तरी देखील युधिष्ठिर महाराजांना ते प्रणाम करायचे. की भगवंत आपल्या आचरणातून दाखवून देत आहेत की मोठ्यांचा आदर ठेवला पाहिजे. आणि इतकंच नाही, भगवंत तसं पाहिलं तर सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर भगवंत महान आहेत. भगवंत हेही दाखवतात किती लहान असला तरी त्याचाही आदर ठेवला पाहिजे. म्हणून तर श्रील प्रभुपादजींनी इतकं सुंदर वळण लावले की छोटे छोटे 2-2 वर्षाचे बालक जरी असले ना, तरी तिथे त्यांना प्रभूजी, माताजीच म्हटलं जातं. किती लहान बालक असले तरी 2-2 वर्षाची मुलगी जरी असली ना, ती कन्या, तिलाही सुद्धा माताजी चला प्रसाद ग्रहण करायला, प्रभूजी चला. हे आदर भगवंत आपल्याला शिकवतात, कसा आदर दिला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला इच्छा आहे की मला आदर द्यावा, परंतु एक लक्षात घ्या, आदराची इच्छा न ठेवता स्वतः आदर द्यायला शिका. जेव्हा तुम्ही आदर द्यायला शिकाल, आपोआपच तुम्हाला आदर देतील. पहिले स्वतः विचार करा की मला आदर द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही लोकांना आदर द्यायला शिकाल, लोक आपोआप तुम्हाला आदर देतील. भगवंत इथे दाखवून देत आहेत की साक्षात भगवंत आहे, त्रिलोकी नाथ आहे, तरी ते आदराने बोलतात. आता प्रश्न हा आहे की सुरा म्हणजे देव. इथे दोनदा म्हणले हे देवा, या श्लोकमध्ये दोनदा आले हे देवा, हे सुरा. मग दोनदा का बोलले भगवंत? बघा, ह्याच्या आधी भगवंत देवतांना दिसले नाही, परंतु आता भगवंताने कृपा केली आणि देवता आता भगवंतांना पाहू शकतात. मी मागे सांगितले की भगवंतांना पाहण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही आहे. जेव्हा भगवंत कृपा करतात तेव्हाच आपण भगवंतांना पाहू शकतो. आणि इथे देवता आता भगवंतांना पाहू शकले. आणि इथे देवता पाहू लागले, तर आता इथे भगवंत दोनदा का म्हणतायत हे देवा, हे सुरा? ते इथे भगवंतांना पाहून सगळे देवता आपापसात चर्चा करू लागले. अरे खरंच महादेव बोलले बरोबर आहे, हे भगवंत किती सुंदर दिसत आहेत. त्यांचा कौस्तुभमणी बघा किती सुंदर चमकतोय. भगवंत किती सुंदर आहेत. स्वच्छा मरकत श्यामा म्हणल्याप्रमाणे श्यामवर्ण आहे, एकदम फ्रेश. म्हणल्याप्रमाणे महामणी किरीटेनं त्यांचा मणी जो आहे मुकुटावरचा तो सुद्धा किती शोभून दिसतोय. किती एकमेकांमध्ये बघा, कधी पण इस्कॉनमध्ये गेल्यानंतर पडदा बंद असतो आणि बराच वेळ भक्त ते पडदा उघडण्याची वाट बघतात. समोर बसून जप करत बसतात. मग तो अर्धा तासाने, पाऊण तासाने तो पडदा जेव्हा उघडला जातो, तो उघडल्यावर प्रणाम करायचं विसरून जातात. आपापसात चर्चा सुरू होती. अरे राधा राणी आणि कृष्ण दोघांचा ड्रेस बघा, सेम टू सेम आहे, मॅचिंग आहे. कृष्ण किती सुंदर दिसतात ना या ड्रेसमध्ये, राधा राणी किती सुंदर दिसते ना, अशी चर्चा सुरू होते. की आधी कृष्णाचं स्तुतिगान करतात आणि स्तुती पण श्रीकृष्णाकडे बघून नाही, एकमेकांना सांगून बघ कृष्ण किती सुंदर दिसतात. म्हणून तर लक्षात येतं कृष्ण भगवंतांना प्रणाम करायचे. तसंच देवता इथे एकमेकांशी बोलतायत की भगवंत किती सुंदर दिसत आहेत, त्यांचे वस्त्र किती सुंदर दिसत आहेत, भगवंत किती सुंदर दिसतात. आजपर्यंत देवतांना वाटत होतं आम्हीच सुंदर आहे, पण देवता आता म्हणतायत की भगवंत किती सुंदर आहे. ज्याप्रमाणे ब्रह्माजींनी स्तुती केली त्याप्रमाणे, आणि देवता म्हणतायत की भगवंतांमध्येच आपण सर्व दिसतोय. भगवंतांमध्ये 33 कोटी देवता दिसत आहे, संपूर्ण विश्व भगवंतांमध्ये दिसतंय. हे सगळे देवता आपापसात चर्चा करत होते. तेव्हा भगवंताने एकदा हाक मारली हे देवा, तेव्हा देवताने पाहिलं नाही, म्हणून भगवंत परत म्हणतात हे सुरा. म्हणून त्या श्लोकमध्ये दोनदा हाक मारली. त्यानंतर म्हणतात भगवंत मम भाषितम, मी जे सांगतो ते ऐका. इथे सांगतात सर्व श्रेयो,
मी जे सांगते ते तुम्हाला श्रेयस्कर आहे, तुम्ही ते श्रवण करा. एक लक्षात घ्या, जे काय भाषण प्रवचन असेल, एक श्रेय आणि एक प्रिय, दोन प्रकारचे असतात. प्रिय म्हणजे काय की जे आपल्या मनाला आवडेल, मनोरंजन त्याला म्हणतो, मनोरंजन. आणि श्रेय जे आहे ते आत्मरंजन. मनोरंजन म्हणजे मग एखादे असे संध्याकाळची वेळ असती आणि कुठेतरी असं सगळेजण एकत्र येतात आणि खास वाद्य वाजवणारे आणि भजन करणारे कीर्तन करायला बोलवतात आणि ते पैशासाठी करतात. तुम्हाला हवे त्या देवतांवर कीर्तन करतात. असं नाही की कृष्ण भगवंतांवरच करेल. देवीवर पाहिजे ठीक आहे, देवीवर तुम्हाला ज्या देवावर पाहिजे त्या देवावर कीर्तन करतात. आणि लोक पण एकत्र येऊन ते पण चप्पल घालून मान बिन हलवतात, डोळे बिळे मिटून 3 तास आनंद घेतात आणि परत घरी येऊन जैसे ठे. ह्याला काय म्हणतात? मनोरंजन. आणि आत्मरंजन म्हणजे काय? खास देवळात जाणार आणि खास तो आनंद घेणार संकीर्तनाचा. आणि तिथं संकीर्तन करणारे शुद्ध भक्त असतात आणि ते पैशासाठी संकीर्तन नाही करत, तर लोकांचा सर्वांचा उद्धार व्हावा यासाठी संकीर्तन करतात. ते संकीर्तन श्रेयस्कर आहे, ते मनोरंजन नाही आहे, ते आत्मरंजन आहे. तर इथे भगवंत सांगतात की श्रेय आहे, श्रेयस्कर आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आता भगवंत काय सांगू इच्छित आहेत ते बघा. यात दानव देते ये सावा संधिर्विधीयतां काले नानुगृहीते स्तेर यावद्वो भव आत्मन. इथे भगवंत सांगतात की तुम्ही संधिर्विधीयतां, तुम्ही असुरांशी संधी करा म्हणजे मैत्री करा. इथे असुर म्हणायला लागले, भगवंता काय बोलताय तुम्ही? असुरांशी मैत्री कसं शक्य आहे? असुरांसमोर गेलो तर लगेच ते शस्त्र काढतात, धावून येतात मारायला आणि त्यांच्याशी मैत्री आम्ही करायची? भगवंत म्हणतात तुम्हाला त्यांच्याशी संधी करावंच लागेल. असुर म्हणाले किती दिवस आणि कशी करायची? किती दिवस करायची? असुर बोला राधे राधे. बसा प्रभूजी. प्रभूजींनी कंपल्सरी ऐकणार. बोला राधे राधे. नाही तर बोलू देणार नाही माईक. बोला राधे राधे. हां, तर इथे देवता म्हणतात असुरांची मैत्री करायची कशी? आणि असुरांसमोर आलो तरी ते मारतात आणि त्यांच्याशी मैत्री करायची आणि किती दिवसासाठी? तर इथे भगवंत सांगतात काले ना गृहीते स्थिर, म्हणजे तुमचा काळ बरोबर नाही आहे. तुमचा जोपर्यंत काळ तुमचा चांगला येत नाही तोपर्यंत तुम्हाला मैत्री करावं लागेल. ह्याच्यातून हे शिकायला मिळतं की जेव्हा आपला काळ जर चांगला नसेल ना तर आपण दुसऱ्याशी व्यवस्थितच वागलं पाहिजे. लोक उलटं करतात. जेव्हा आपला काळ बरोबर नसतो ना, हे बघा एक लक्षात घ्या, जर काळ चांगला असेल ना तर मातीसुद्धा सोन्याच्या भावात विकली जाईल, काळ जर चांगला असेल तर. आणि काळ जर वाईट असेल ना तर सोनंसुद्धा मातीच्या भावात विकलं जाईल, कारण काळच बरोबर नाही. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे? सर्वांशी मैत्री केली पाहिजे. मग तो असुर का असे ना, नाही तर शत्रू का असे ना. इथे भगवंत दाखवून देत आहेत तुमचा काळ बरोबर नाही आहे, तुम्ही शत्रूशी सुद्धा मैत्री करा आणि गोड राहा. आणि लोक उलटं करतात, काळ बरोबर नसेल ना तिथंच बोलतात माझा वेळ येऊ दे मग मी दाखवून देईल सगळ्यांना. चुकतं, इथं चुकतं. प्रत्येकाला वेळ मिळते पण बोलायची काय गरज आहे? इथे भगवंत दाखवत आहेत की तुमचा काळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. तुमचा काळ वाईट आहे आणि वाईट काय आहे? त्यांच्या सामर्थ्य गेलं आहे ना, शाप दिला आहे. मग इथे विचारतात की मैत्री करायची कशी? कारण ते असुर आहेत, त्यांच्याशी मैत्रीला सुरुवात कशी करू? तर इथे भगवंत सांगतायत मैत्री कशी करायची. अरयोपी ही संदेया सती कार्यार्थ गौरवे अहिमूषक वदेवायर्तस्य पदवीं गते
भगवंत शिकवतायत मैत्री कशी करायची. अही मूषक, अही म्हणजे सर्प आणि मूषक म्हणजे उंदीर. सर्प आणि उंदराची कथा भगवंत सांगतायत की मैत्री कशी करायची. जेव्हा सर्प एका टोपलीमध्ये असतो ना, तर त्याला बंद केलेलं असतं आणि त्याला रोजचा आहार उंदीर दिला जातो. एकदा असं होतं की सर्प एका टोपलीमध्ये असतो आणि त्याला उंदीर दिला जातो आतमध्ये आणि टोपलीचं झाकण बंद. यावेळेस सर्प विचार करतो की प्रत्येक वेळेस काय मी इथंच राहणार. रोजच्या रोज उंदीर आहार म्हणून दिला जातो, ते खातो आणि इथंच राहतो. सर्पाला उंदीर घाबरतो आणि सर्प म्हणतो की हे मूषकराज, तुम्ही घाबरू नका, मी काय तुम्हाला खाणार नाही. मूषक महाराज, तुमचे जे दात आहेत ना ते भगवंताने खूप सुंदर दिलेत. थोडी स्तुती करतो. स्तुती केल्यावर माणूस जर ऐकतो ना, त्याशिवाय माणसाला काही. एक लक्षात घ्या, स्तुती पण जमेल अशीच करा. एखादं टकलाईन तुमचे केस चांगले असं म्हणून उपयोग नाही. हां, स्तुती करायची पण विचार करून करा. एखाद्याला दात नाही, दात छान आहे असं पण म्हणून चालणार नाही. स्तुती करायची तर अनुकूल व्यवस्थित स्तुती, त्याला वाटली पाहिजे हा आपली स्तुती करतो. इथे सर्प मूषक महाराज, तुमचे जे दात आहेत ना ते भगवंताने खूप सुंदर दिलेत, त्याचा सदुपयोग करा, घाबरू नका. मग ते म्हणतं काय करायचं. ही टोपली जी आहे ना त्यातलं थोडासा होल करा, जेणेकरून आपण दोघं बाहेर पडू. त्या उंदराला जरा बरं वाटतं, चला मला खाणार नाही. ते म्हणलं घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, आजपासून आपण फ्रेंड. दोघं फ्रेंडशिप करतात. ठीक आहे, उंदीर तो कामं करायला सुरुवात करतो, भरा 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 त्या दाताने तोडून टाकतो. सर्प म्हणतो 1 मिनटं थांबा, मी आधी बाहेर जाऊन बघतो की जायला जमते का, नाही तर अजून तोडायचे का. उंदीर म्हणतो ठीक आहे. सर्प जातो बाहेर आणि परत आत डोकावून म्हणतो या बाहेर, व्यवस्थित झालं आहे, या बाहेर. आणि जेव्हा तो उंदीर बाहेर येतो तेव्हा तो सर्प ते विळंकृत करून टाकतो उंदराला. म्हणजे याचं 2 काम झालं. एक तर बाहेर जायला मिळालं, आहारही मिळाला. तर इथे भगवंत शिकवतायत असुरांची मैत्री कशी करायची, अशी करायची. अही मूषक व देवा यर्तस्य पदवीं गते, अशी मैत्री करायची. त्यानंतर इथे भगवंत पुढच्या श्लोकमध्ये सांगतात अमृतोत्पादने यत्न क्रियताम अविलंबितम यस्य पितस्य वे जंतुर मृत्युग्रस्त मरो भवे. भगवंत म्हणतात त्वरा करा, विलंब लावू नका, अमृत काढण्याचा प्रयत्न करा. आता इथे देवतांना प्रश्न पडतो, अमृत कशासाठी, काय होणार आहे या अमृताने. तर भगवंत म्हणतात जन्म मृत्यूग्रस्त मरो भवेत. जन्म मृत्यू तुमचा होणार नाही, तुम्ही अमर व्हाल. पण एक लक्षात घ्या, अमर किती दिवस. पहिल्या दिवशी सांगितलंय 1 मनू. एका प्रत्येक मन्वंतरामध्ये देवता बदलतात, आहे लक्षात. मग सांगा कलियुग किती वर्ष. 4,32,000 कलियुग. द्वापर युग 8,64,000. त्रेतायुग 17,28,000. 12,96,000 आणि सत्ययुग 17,28,000. या सगळ्यांची बेरीज 43,20,000. हे एक चतुर्युग झालं. असे 71 चतुर्युग होतात तेव्हा 1 मनू होतो आणि असे 14 मनू होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो आणि तेवढेच 14 मनू ब्रह्मदेवाची रात्र होते. म्हणजे टोटल किती मनू होतील, 28. आलं लक्षात. मग 14 मन्वंतरात 14 इंद्र होतात, म्हणजे 14 वेळा इंद्र होतात, 14 वेळा ब्रह्मा विष्णू महेश होतात. हे सगळे देवता बदलतात. आलं लक्षात. आता ब्रह्मा विष्णू महेश नाही, हे 33 कोटी देवतांविषयी झाला, सॉरी माफ करा. की हे 71 ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 33 कोटी देवता बदलत जातात. तर इथे काय सांगितलं की जन्म मृत्यूग्रस्त मरो भवेत, तुम्ही अमर व्हाल. मग अमर किती दिवस, की 1 मन्वंतर होस्तपर्यंत अमर राहणार. पण दुसरा मन्वंतर चालू होईल तेव्हा सगळे देवता परत चिटी होणार, परत 84 लक्ष येऊन येईल. तुम्हाला पण संधी आहे देवता बनायची, इंद्रदेव बनायची, सगळ्या देवता बनायची संधी आहे. शास्त्र सांगते, मी नाही सांगत. शास्त्रात तसा उल्लेख आहे. हे देवता सुद्धा वैष्णव आहेत, त्यांनी तेवढी भक्ती केली त्यामुळे त्या लेवलला पोचले. तर इथे
ते म्हणतात की अविलंबितम, तुम्ही विलंब लावू नका. जेव्हा एक प्रसंग आहे तुम्हाला सांगते, राजा दशरथजींनी आपल्या कानाजवळील पांढरे केस पाहिले, तेव्हा त्यांची इच्छा झाली की प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक व्हावा. आणि राजा दशरथजी वसिष्ठ मुनींकडे जातात. वसिष्ठ मुनींकडे गेल्यानंतर वसिष्ठ मुनींना प्रणाम करतात. वसिष्ठ मुनी म्हणाले, हे राजन, इथे येण्याचं काय कारण आहे? कोणत्या कारणास्तव तुम्ही आलात? तेव्हा राजा दशरथजी वसिष्ठ मुनींना प्रणाम करून म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की श्रीरामजींचा राज्याभिषेक व्हावा. आणि तसं सर्व नगरवासियांचीही तीच इच्छा आहे की श्रीरामजींचा राज्याभिषेक व्हावा. आणि प्रभू श्रीरामजी सर्व परीने योग्य झालेले आहेत. मी आपली आज्ञा घ्यायला आलो. तुम्ही सांगा कोणत्या मुहूर्तावर मी त्यांचा राज्याभिषेक करू? तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणाले की हे श्रीरामजी साक्षात भगवंत आहेत आणि साक्षात भगवंत आपले पुत्र आहेत. ज्या क्षणी, ज्या वेळी, ज्या दिवशी तुम्ही त्यांचा राज्याभिषेक कराल तो मुहूर्त उत्तम आहे. त्वरा करा, विलंब लावू नका आणि तुम्ही राज्याभिषेकाची तयारी करा. इतकी गोड बातमी घेऊन राजा दशरथजी सुमंत्रजींना सांगू लागले की तयारीला लागा, आपल्याला श्रीरामचे राज्याभिषेक करायचे. आणि सगळ्यांना ही बातमी, सगळ्या नगरवासियांना कळाली. इथे वसिष्ठ मुनी सेवकांना म्हणाले, त्वरा करा आणि सगळी तयारी सुरू करा. यादी लिहून गेली. यादी लिहून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की राज्याभिषेकासाठी जे जे लागणार ते लिहून दिले आणि सगळ्यांना सांगितले तयारीला लागा. आणि सगळे नगरवासी इतके खुश होते की सगळीकडे तोरणे बांधली होती, पताका लावले होते, हत्ती, घोडे, रथ सजवण्यात आले. सुमित्रा मातेला जेव्हा कळाले प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार, तिने नवरत्नांनी युक्त असे चौक भरले. कौसल्या मातेला जेव्हा कळाले तेव्हा तिने ब्राह्मणांना दान दिले. नगर देवताची पूजा केली. तिने एकच आशीर्वाद मागितला, ज्यामध्ये माझ्या श्रीरामचं कल्याण होईल तेच आशीर्वाद मला द्या. तिने मागितलं नाही की प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक व्हावा, ज्यामध्ये श्रीरामचं कल्याण होईल तेच मला द्या. सगळे नगरवासी इतके खुश होते की प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार. सगळीकडे मंगलगान होऊ लागले, कीर्तन होऊ लागले, सगळीकडे नृत्य होऊ लागले, मृदंग वाजवू लागले. आणि इतका आनंदी वातावरणामध्ये जेव्हा देवता सरस्वती मातेकडे गेले, देवतांना काळजी वाटू लागली, चिंता वाटू लागली, जर प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक झाला तर रावणाचा वध कसा होईल. सगळे देवता सरस्वती मातेला वारंवार लोटांगण घालून स्तुतिगान करून म्हणू लागले, हे सरस्वती माता, काही करा, असं काही करा, प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार नाही. सरस्वती माता म्हणाली की साक्षात भगवंतांच्या घरी इतके सुंदर वातावरण आहे, सगळे लोक इतके आनंद उत्सव साजरा करतायत, मंगलगीत गातायत, नृत्य करतायत, सगळीकडे पताका लावण्यात आले, सगळी तयारी सुरू झाली आहे, हत्ती, घोडे, रथ सजवण्यात आले, आणि मी अशा वेळी विघ्न आणू? नाही, मला हे जमणार नाही. देवता वारंवार लोटांगण घालत होते की हे सरस्वती माता, काही कर, असं काय कर की प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार नाही, ते वनात जातील. सरस्वती मातेने विचार केला, हे देवता तर उच्च वाटतायत परंतु त्यांची कृती इतकी नीच आहे. सरस्वती माता त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मंथरेची बुद्धी फिरवते. आणि इथे राजा दशरथजी विचार करतायत की कैकेयीला माहीत नाही श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार. राजा दशरथजी मनामध्ये विचार करतायत की ही गोड बातमी मी माझ्या मुखाने सांगणार, कारण कैकेयीला श्रीरामजी विशेष प्रिय आहे. कैकेयी मातेला श्रीरामजी विशेष प्रिय आहे, म्हणून राजा दशरथजींनी ठरवलं ही गोड बातमी मी माझ्या मुखाने सांगणार. म्हणून राजा दशरथजी कैकेयीकडे जाण्यापूर्वी इथे मंथरा जेव्हा कैकेयी मातेकडे आली आणि मंथराने सांगितले, अगं कैकेयी मातेला सांगितले, तुम्हाला माहिती आहे का सगळीकडे वातावरण इतकं सुंदर आहे. तर कैकेयी माता म्हणाली, हो, इतकं सुंदर वातावरण आहे, मंगलगीत गाऊ लागले, आणि हे सुंदर वातावरण कशासाठी, काय होणार आहे. तेव्हा ती म्हणाली की तुमच्यापाशी षडयंत्र रचलं गेले, श्रीरामजींचा राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. तेव्हा कैकेयी मातेला इतका आनंद होतो. कैकेयी माते म्हणते की माझे श्रीराम. मग ती म्हणाली, अगं असे काय करतेस,
तुझ्यावर जे षडयंत्र रचलं गेले की भरतला मामाकडे पाठवलं आणि श्रीरामचा राज्याभिषेक होणार आहे. तेव्हा कैकेयी माता म्हणाली, मंत्रा तुला समजते तू काय बोलतेस ते? तुला माहिती ना श्रीराम मला किती प्रिय आहे. श्रीरामाचाच राज्याभिषेक व्हायला पाहिजे आणि ही रघुकुलाची रीत आहे की जो मोठा आहे त्याचाच राज्याभिषेक होतो, तोच उत्तराधिकारी आहे आणि जे चालले ते योग्य चालले. मंथरा शेकडो सवतींच्या कथा सांगते, शेकडो इतिहास समजून सांगते, तरी देखील कैकेयी मान्य करत नाही. जेव्हा मंथरा कैकेयीला स्पर्श करते तेव्हा कैकेयीची बुद्धी फिरते आणि तेव्हा मंथरा म्हणते की तू जे मागे 2 वर मागितले होते ते आत्ता वर मागायची वेळ आली आहे. तू एक काम कर, पहिला वर माग भरतचा राज्याभिषेक आणि दुसरं वर माग प्रभू श्रीरामजींचा 14 वर्ष वनवास. गोपभवनात जाऊन बस. तेव्हा कैकेयी माता सर्व आभूषणाचा त्याग करून काळे वस्त्र परिधान करून ती गोपभवनामध्ये जाते आणि इथे राजा दशरथ इतके खुश असतात, इतके आनंदित असतात की ही गोड बातमी माझ्या मुखाने मी कैकेयीला सांगणार. आणि जेव्हा ते कैकेयीच्या भवनात येतात तेव्हा कैकेयी गोपभवनामध्ये आहे असे दासींकडनं समजते. तेव्हा राजाला इतके वाईट वाटतं की काय झालं, इतकं सुंदर वातावरण आहे आणि कैकेयी गोपभवनामध्ये आहे. जड अंतःकरणाने ते एक एक पाऊल टाकतात. बघा, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथजी आज कामदेवाच्या पुष्पबाणाने घायल झाले. एक एक पाऊल जड अंतःकरणाने टाकत गेले आणि जेव्हा त्यांनी पाहिले की कैकेयी माता आभूषणाचा त्याग केलाय, काळे वस्त्र परिधान केले, राजा दशरथजी म्हणाले काय झालं? तेव्हा सर्पाने फुटकार टाकावा त्याप्रमाणे त्या नजरेने ती दशरथ राजांकडे पाहत होती. जेव्हा कैकेयीला विचारलं काय झालं, इतकं सुंदर वातावरण आहे, सुंदर बातमी घेऊन आलोय आणि तुझं काय हे? तेव्हा कैकेयी म्हणाली की मी मागे जे 2 वर मागितले होते ते तुम्ही द्या. राजा दशरथजी म्हणाले एवढेच ना, माग तुला काय मागायचं, आज मी खूप खुश आहे. तेव्हा कैकेयी म्हणाली पहिलं वर आहे की भरतजींचा राज्याभिषेक. राजा दशरथजी म्हणाले एवढंच ना, एवढ्याशासाठी तू गोपभवनात आलीस, शृंगाराचा त्याग केलास, एवढंच ना? भरतला राज्याभिषेक पाहिजे ना, मी देऊन टाकतो. तसंही रामाला हे राज्याविषयी काही प्रीती नाही आहे. रामाकडे वैराग्य खूप आहे आणि श्रीरामला भरत विशेष प्रिय आहे. उलट रामाला आनंद वाटेल. बोल दुसरं वर काय पाहिजे? तेव्हा मात्र कैकेयी म्हणाली की दुसरं वर मला द्या की श्रीरामाचा 14 वर्ष वनवास. तेव्हा राजा दशरथजींना इतके वाईट वाटतं की ताडाच्या वृक्षावर वीज कोसळावी त्याप्रमाणे राजा दशरथजींचा कंठ दाटून आला. तेच फिके पडले, कोसळून पडले. हा राम, हा राम. म्हणाले हे कैकेयी लक्षात ठेव, तू जे करती ना खूप अपराध करतेस, तू पस्तावशील. तू श्रीरामाला माझ्यापासून लांब ठेवू नकोस. कैकेयी तू रामाला माझ्यापासून लांब ठेवू नकोस. एक वेळेस मी भरताला राज्य देईल, परंतु श्रीरामाला माझ्या जवळच ठेव, माझ्यापासून लांब करू नकोस. कैकेयी काही ऐकत नव्हती. तिचं एकच होतं ध्येय आणि मंथरा तिथे आली असल्यामुळे तिची बुद्धीच फिरली होती. इथे राजा दशरथजी अख्खी रात्र गेली हा राम, हा राम, हा राम. बाहेर सगळीकडे आनंदी वातावरण होतं आणि सगळ्यांना एकच वाटत होतं की उद्या दुसरा दिवस कधी उजळेल आणि कधी प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होईल. नगरवासियांना रात्रभर झोप आली नाही. सगळे रात्रभर आनंद उत्सव साजरा करत होते, मंगलगान गात होते, नृत्य करत होते, वाद्य वाजवत होते. सगळीकडे आनंद उत्सव होता. रात्रभर कोणी झोपले नाही आणि आज ब्रह्ममुहूर्त झाला तरी राजा दशरथजींचा दरवाजा उघडला नाही. सर्वांना चिंता वाटू लागली की राजा दशरथजी आज बाहेर कसे आले नाही ब्रह्ममुहूर्त झाला तरी. सुमंत्रजींना पाठवले की जा तुम्ही बघून या राजा दशरथजी अजून बाहेर का आले नाही. तेव्हा सुमंत्रजी गेल्यानंतर कैकेयी माता म्हणाली की जा श्रीरामाला बोलवा. तेव्हा सुमंत्रजी श्रीरामजींच्या भवनात गेले आणि श्रीरामजींनी सुमंत्रजींना प्रणाम केला. सुमंत्रजी कोण आहे? साधारण नौकर, तरी देखील प्रभू श्रीरामजींनी त्यांना प्रणाम केला. श्रीरामजींना सांगितलं जा तुम्हाला बोलवले, कैकेयी महाराणी तुम्हाला बोलवते.
प्रभू श्रीरामजी गेले, राजा दशरथजींची ही अवस्था पाहिली. कैकेयी मातेला म्हणाले, माता माझ्या पिताजींची ही अवस्था कशी काय झाली? माता म्हणाली, याला कारणीभूत तू आहेस राम, तुझं प्रेम कारणीभूत आहेस. मी मागे 2 वर मागितले होते, आज ते वर मला दिले. एक म्हणजे भरताचं राज्याभिषेक आणि दुसरं 14 वर्ष तुला वनवास. प्रभू श्रीरामजी मंद मंद मुस्कान करतायत, माते एवढंच ना? मग पिताजी एवढे दुःखी का झाले? पिताजींचं वचन मी निश्चित पालन करेल, त्यांच्या वचनाचं पालन मी निश्चित करेल. मी आत्ता सुमित्रा माता आणि कौसल्या मातेकडे जातो, आज्ञा घेऊन येतो. कौसल्या मातेकडे जाताना प्रभू श्रीरामजींना इतका आनंद झाला की ज्याप्रमाणे हत्तीच्या पायातील बेडा तुटल्यावर हत्तीला कसा आनंद होईल, तसा आनंद प्रभू श्रीरामजींना झाला की अयोध्याच्या राज्याभिषेकपासून मला मुक्ती मिळाली. सांगायचं तात्पर्य हे आहे की अविलंबितम, इथं भगवंत म्हणताय विलंब लावू नका, अमृत प्राप्त करण्यासाठी त्वरा करा, विलंब लावू नका. बघा 1 दिवस विलंब लागला. आज प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होणार होता, तर राज्याभिषेक न होता ते वनवासात गेले. जर भगवंतांच्या बाबतीत हे होऊ शकतं, आपल्या बाबतीत नाही होणार. म्हणून चांगले कर्म करायला वेळ लावू नका. आत्ता माझ्याकडे वेळ आहे, आजचा क्षण माझा आहे, उद्याचा क्षण माझा नाही आहे. म्हणून नामस्मरण कंटिन्यू केलं पाहिजे. भगवंतांचं नामस्मरणच आपण जाताना घेऊन जाणार आहे, दुसरं काही नेणार नाही आहे. कितीही पैसा कमवा, कितीही प्रॉपर्टी करा, हा देह स्वच्छ करण्यासाठी किती हजारो रुपये पार्लरमध्ये जरी घालवले ना, तर हा देहाचा नाश होणार आहे, त्याची राख होणार आहे. म्हणून नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. आजचा क्षण माझा आहे. इथे प्रभू श्रीरामजींचा राज्याभिषेक होत असताना ते 14 वर्ष वनवासात जात आहेत. पुढच्या दिवसाची गॅरंटी नाही की उद्या काय पाहायला मिळेल. आजचा दिवस मला चांगला दिलाय भगवंताने, का नामस्मरण करायचं नाही? आजचा दिवस पाहतो, ही भगवंतांची कृपा नाही आहे का? कमीत कमी 16 माळ जर होत नसेल तर 64 माळीला कधी पोचणार? कमीत कमी 16 माळ तरी करायला पाहिजे आपण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे राम. म्हणून इथे सांगतात विलंब लावू नका. एक एक क्षण महत्त्वाचा आहे. एका वर्षाचं महत्त्व जर विचारायचं असेल ना, तर त्या विद्यार्थ्याला विचारा की जो फायनल एक्झाममध्ये फेल झाला आहे, तो सांगू शकेल एका वर्षाचं महत्त्व काय आहे. जर एका महिन्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल ना, त्या आईला विचारा जिचा पुत्र 1 महिना आधीच जन्माला आला आहे, 9 महिने पूर्ण न होता 1 महिना आधी जिचा पुत्र जन्माला आला, तीच सांगू शकते एका महिन्याचं महत्त्व काय आहे. एका दिवसाचं महत्त्व जर जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा ज्याची दिवसाची मजुरीवर तो काम करतो, की त्याला आजची मजुरी मिळाली नाही, त्याचा उदरनिर्वाह कसा होईल. त्याला रोजची भ्रांत पडलेली असते की रोजच्या दिवसाच्या मजुरीवर तो काम करतो. त्याला विचारा एका दिवसाचं महत्त्व काय आहे, तो सांगू शकेल. एका तासाचं महत्त्व तो सांगू शकेल की जो दिवस रात्र अभ्यास करतो, दिवस रात्र मेहनत करतो, त्याला 1 तास मिळतो आराम करायला. त्याला विचारा एका तासाचं महत्त्व काय, तो सांगू शकेल. एका तासाचं महत्त्व काय. एका मिनिटाचं महत्त्व जर विचारायचं असेल ना, तर त्या व्यक्तीला विचारा की ज्याची 1 मिनिटासाठी ट्रेन सुटली आहे, तिला विचारा. ट्रेन मिस झाली आहे, ती व्यक्ती सांगू शकेल की 1 मिनिटाचं महत्त्व काय. आणि 1 सेकंदाचं जर महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला विचारा 1 सेकंदाचं महत्त्व, की शॉर्ट ब्रेक मारला आणि त्यामुळे मृत्यूपासून तो वाचला, मृत्यू होता होता वाचला. की 1 सेकंदाच्या फरकाने त्याने ब्रेक दाबला आणि तो वाचला. त्याला विचारा की 1 सेकंदाचं महत्त्व काय. 1 मिली सेकंदाचं महत्त्व जर विचारायचं असेल ना, त्या व्यक्तीला विचारा की 1 मिली सेकंदामुळे त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड राहिलं आहे. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जायला सुद्धा 1 मिली सेकंदाचं महत्त्व आहे. आणि आपण एखाद्या मुलाला एक तर कलियुगात जुगार खेळायचंच नाही सांगितलं. मुलं आजकाल इतके पबजी खेळतात
सरळ सरळ म्हणतात हा जुगार नाही आहे, आम्ही थोडी पैसा लावला. अरे तुम्ही वेळ लावलाय ना, त्याला वेळ लावलाय ना. तुम्ही पैसा नाही लावला पण वेळ लावला ना. यमराजजींना विचारलं ना, शेवटचे 1 क्षण द्या, मी अख्खी प्रॉपर्टी देते, मला 1 क्षण द्या. राम म्हणायला, ती प्रॉपर्टी घेणार नाही, म्हणेल चल तुझी वेळ झाली आहे. आपण गेमला वेळ लावतो, पैसा जरी लावला नाही तर वेळेला काही किंमत आहे का नाही. किती वेळ वाया घालवतो आणि काय टाईमपास करतो. टी व्ही बघतो, टाईमपास करतो. टाईमपास करण्यासाठी हा जन्म झाला आहे का आपला? मग टाईमपास करून मृत्यूची वाट बघताय का तुम्ही, हे विचार करा पहिले. आपण टाईमपास कुठं करतो की हां बाबा कोणाची तरी वाट बघते मी आणि मी ट्रेनपाशी उभी किंवा बस स्टॉपवर उभी आहे आणि कोणीतरी येणार आहे 10-15 मिनटात किंवा बस येणार आहे, बसची वाट बघते, वेळ जात नाही आहे, ठीक आहे ठेवत बसले गेम. कशाची वाट बघते? बसची. मग इतर वेळ टाईमपाससाठी टी व्ही बघतो, गेम खेळतो, मग मृत्यूची वाट बघतोय का? जन्म काय टाईमपाससाठी झाला आहे का? पास करून टाकायचा का टाईम? ही टी व्हीमुळे आपला टाईमपास होतो, पण एक लक्षात घ्या, टी व्ही आपला वेळ खाते. लक्षात घ्या की टी व्ही झिजणार नाही, झिजतो आपण. झिजून आपला मृत्यू होऊन जातो. आपल्याला कळत नाही. मी अख्खं आयुष्य टी व्ही बघण्यात आणि गेम खेळण्यातच घालवला, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर घालवला अख्खं आयुष्य. का तर ते फालतू मेसेज वाचत तर नाही कोणी, पहिले दुसऱ्याला पाठवायचं एवढंच माहिती असतं. किती वेळ एखाद्या दिवशी विचार करा की वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला जाताना तेच नेणार आहे की जे आपण काय कमवले, नामस्मरण, तेच नेणार आहे. इथे भगवंत सांगतात की विलंब लावू नका, त्वरा करा, अमृत काढण्याचा प्रयत्न करा. इथे पुढे विचारतायत की अमृत काढायचं म्हणजे करायचं काय? देवतांनी विचारलं म्हणजे काय करायचं? तर इथे पुढच्या श्लोकमध्ये सांगतायत, शीत्वा शिरो दधो सर्वा विरुतृणलतौषधी मंथानं मंदरं कृत्वा नेत्रं कृत्वा तु वासुकिं. भगवंत म्हणाले समुद्र मंथन करण्यापूर्वी पहिले औषधी वनस्पती त्यामध्ये टाकायच्या क्षीरसागरामध्ये. क्षीरसागर हे दुधाचं सागर आहे. आपल्या इथल्या समुद्रापाशी नाही झाले कोकणातल्या मंथन. हे समुद्र मंथन दिव्य समुद्र आहे, तिथं दुधाचा समुद्र आहे. तो नाचणारं दूध नाही आहे, आत्ता आपलं नाचतं दूध तसं दूध नाही आहे, दिव्य आहे. तर त्यांनी सांगितले की औषधी वनस्पती टाका आणि मंथन करा. आता देवता म्हणाले मंथन करायला एवढं समुद्र मंथन, आत्तापर्यंत आम्ही 10 किलो दही मंथन केले, पण एवढा मोठा समुद्र मंथन करायला काहीतरी लागेल. कशाने मंथन करायचं? भगवंत म्हणाले मंदार पर्वत, मंद्राचल पर्वताला आणा, त्याच्याने करा. मग देवता म्हणाले मंद्राचल पर्वताला ते घेऊन मंथन करायचं असेल तर त्याला लागणारी दोरी. तर भगवंत इथे सांगतायत वासुकी नागाला बोलवा आणि करा. मग इथे देवता म्हणतायत की एवढा मोठा, आता महाभारताच्या श्लोकमध्ये सांगितले की मंद्राचल पर्वत किती मोठा होता. महाभारताच्या श्लोकमध्ये 11 सहस्राणि योजनानां समुश्रितम् अधो भूमि सहस्रेषु तावस्वेव प्रतिष्ठितम्. 11 सहस्राणि 11,000 योजन उंच आणि रुंदी लांबी 11,000 योजन एवढी मोठी मंद्राचल पर्वत. आता इथे देवता म्हणतायत भगवंतांना की भगवंता एक तर असुरांची मैत्री करायची, इतका अवघड गोष्ट ती आता आम्ही करायची. दुसरी गोष्ट की मंद्राचल पर्वत आणायचा आणि वासुकी नागाला समजवणं एवढी सोपा गोष्ट नाही आहे. लगेच ऐकेल असं पण नाही, त्याला विनवणी करावं लागेल, समजून सांगावं लागेल ये बाबा. आणि एवढं करून जर असुरांनी अमृत पळून नेले तर, एवढी मेहनत करून मग काय करायचं? मग आम्ही कोणाकडे जाणार? पुढच्या श्लोकमध्ये भगवंत त्याचं उत्तर देत आहेत, सहायेन मया देवा निर्मंथद्वमतंद्रिता क्लेशभाजो भविष्यन्ति देत्यायूयं फलग्रहा. इथे भगवंत म्हणतात सहाय्येन मया देवा, मी सहाय्यता करेन. गीतामध्ये पण संजय शेवटी सांगतायत, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूती
जिथं श्रीकृष्ण आहे, जिथं अर्जुन आहे, तिथं विजय आहे. म्हणून गीता सतत पठन केली पाहिजे. पण श्रीकृष्ण अर्जुनाच्या बरोबर होते, सारथी झाले, अर्जुनाचा जय झाला. भगवंत म्हणतात सहाय्येन मया देवा, मी सहायता करेल. बघा, प्रत्येक व्यक्ती सगळं कर्म करतात, काहींना यश प्राप्त होतं, काहींना मिळत नाही. असुरांनी तेवढीच मेहनत केली, देवतांनी तेवढीच केली. असुर आणि देवता एका पित्याचे पुत्र आहेत, कश्यप मुनींचे. दिसायला दोघंही सुंदर, एकाच विद्यालयात शिकले, एकच मेहनत केली, एकत्र सगळ्यांनी मेहनत केली. सगळं एक साथ असून सुद्धा अमृत फक्त देवतांना प्राप्त झालं. इथे भगवंत म्हणतात सहाय्येन मया देवा. गीतामध्ये कृष्ण म्हणतात, गीताकार कृष्ण म्हणाले, भगवंत म्हणतात की मी द्वेषही करत नाही, माझ्यासाठी प्रियही कोणी नाही आहे. मी सगळ्यांकडं एकसारखं बघतो. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रिय. सगळेजण माझ्यासाठी एकच, समान नजरेने मी वाहतो. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रिय. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते देषु चाप्यहम्. भगवंत काय म्हणतात की माझ्यासाठी सर्व सारखे आहेत. पुढे भगवंत म्हणतात ये यथा मां प्रपद्यन्ते सांससेव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मिळाली का सगळ्यांना जागा? बोला राधे राधे. बसून घ्या माताजी, जागा नाही ना, मिळेल तिथे बसून घ्या. आता हे सगळे हल्ल्यानंतर मलाही डिस्टर्ब होतो सांगताना. बोला राधे राधे. भगवंत इथे सांगतायत की समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रिय. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते देषु चाप्यहम्. हे सर्वजण आहे ना, ते मला सगळे सारखेच आहे. मी कोणावर द्वेष करत नाही आणि कोणी माझ्यासाठी प्रिय नाही. भगवंत म्हणतात ये यथा मां प्रपद्यन्ते सांससेव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात जो मला जसा भजतो तसा मी त्याला भजेन. एक दृष्टांत देते म्हणजे लक्षात येईल की एखादी व्यक्ती फर्स्ट शिफ्ट करत असेल आणि त्या व्यक्तीला 2000 मिळत असेल, आणि दुसरी व्यक्ती फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट दोन्ही करते, त्या व्यक्तीला 4000 मिळत असेल, तर पहिल्या व्यक्तीने जर बॉसला जाऊन सांगितलं काय तुम्ही पक्षपात करतात, मला 2000 दिले आणि त्याला 4000 दिले, त्याला 4000 दिले, तेव्हा बॉस काय म्हणेल मी पक्षपात करत नाही, तुम्ही फर्स्ट शिफ्ट केली यांनी 2 शिफ्ट केल्या, तुम्ही फर्स्ट शिफ्ट केली त्यामुळे तुम्हाला 2000 मिळाले, त्याने 2 शिफ्ट केले त्याला 4000 मिळाले. त्याचप्रमाणे इथे भगवंत म्हणतात जो मला जसा भजेल तसाच मी त्याला भजेल. मग इथे भगवंत म्हणतायत, असुर म्हणतात, देवता म्हणतात की जर असुरांनी अमृत पळून नेले तर करायचं काय. तेव्हा भगवंत म्हणतात सहाय्येन मया देवा, मी सहायता करेल. कशाला काळजी करता तुम्ही. श्रम त्यांना, फळ मात्र तुम्हाला. इथे लिहिले यूयम फलग्रहा, फळ तुम्हाला मिळेल, श्रम त्यांना मिळेल. मग या जगामध्ये जेवढे मेहनत करतात सगळेजण, तर सगळेच भगवंतांना शरण गेलेत का? नाही.
जी लोक भगवंतांना शरण गेले त्यांचीच इच्छा पूर्ण होते. बाकीच्यांच्या वाटेला फक्त श्रम येतं. ह्यातून हे शिकण्यासारखे की भगवंत सहायता देवांना का करायला द्या रे? कारण देवता भगवंतांना शरण गेलेत. असुर भगवंतांना शरण गेले नाही, त्यामुळे अमृत असुरांना मिळालं नाही, देवतांना मिळालं. तेवढीच मेहनत करून सुद्धा. इथे पुढे भगवंत सांगतायत यूयं तदनुमोदाद्वं यदिच्छन्त्यसुरासुरा न सरम्भेन सिद्ध्यन्ति सर्वेऽर्था सात्वया यथा. न सरम्भेन सिद्ध्यन्ति. भगवंत म्हणताय जे काय कार्य करायचे असेल सामोपचाराने करा. कारण आता देवतांचं काय लक्ष आहे? अमृत प्राप्त करणं. प्रत्येक व्यक्तीचं जीवनामध्ये काहीतरी लक्ष असलं पाहिजे, काहीतरी एम पाहिजे, काहीतरी गोल पाहिजे की मला हे अचीव करायचं आहे. वैष्णवांचं काय लक्ष? की भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं आहे. खरं लक्ष हे पाहिजे की भगवंतांचं प्रेम प्राप्त करणं. बाकीचं जे काय आता जरी तुम्ही भौतिक अर्थाने जरी धरलात की मला लक्ष प्राप्त करायचं आहे, एखाद्याला बिझनेसमध्ये, कोणाला एक्झाममध्ये काहीतरी लक्ष प्राप्त करायचं असेल तर भगवंत इथे शिकवत आहेत की सामोपचाराने बघा. न सरम्भेन सिद्ध्यन्ति. सामोपचाराने म्हणजे काय? की गोडीतून काम करून घ्या, क्रोधाने नाही. कुठलंही कार्य होतं तर गोडीतून होतं. इथे ते देवतांना समजवत आहेत तुम्ही जे कार्य करून घेणार आहेत असुरांकडून ते तुम्ही गोडीतून करून घ्या, चिडून नाही होणार काम. कारण असुरांकडनं करून घ्यायचं आहे ना काम. तर एखाद्याला बिझनेस करायचा असेल तर त्यांनी कसं काम करून घेतलं पाहिजे? गोडीतून करून घेतलं पाहिजे. क्रोधाने काम होत नाही. पुढे भगवंत सांगतायत न भेतव्यं कालकुटात् विषाजलधि संभवात् लोभ कार्य नवो जातु रोष कामस्तु वस्तुषु. भगवंत म्हणाले समुद्र मंथन केल्यावर सगळ्यात पहिले कालकूट विष येईल. भगवंताने आधीच सांगितलं पहिले काय येणार? विष. लक्षात घ्या, कुठलाही बिझनेस पहिला करायचा असेल ना तर सुरुवातीला लॉस होणार. हे इथेच झालं आहे लॉस. पहिलं विष निघालं. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा आपण नामस्मरण सुरू करतो की नाही, इथे समुद्र मंथन चालू आहे. इथं आपलं मंथन कशाचं चालू आहे? हृदयामध्ये मनाचं मंथन चालू आहे. इथे मंद्राचल पर्वत हालतो, इथे मन हालतं. नामस्मरण करू देत नाही मन. चंचलम ही मन कृष्ण गीतामध्ये. तर हे मन चंचल आहे तर सुरुवातीला विषच निघणार. लगेच तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही होणार की चला महिनाभर 16 जप माळा जप केले लगेच सिद्धी प्राप्त व्हायला लागले, असं नाही आहे. पहिले विषच मिळणार. विष म्हणजे काय मिळणार? की वाईट साईड गोष्टी ज्या ज्या नको ते विचार येणार. 40-50 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी काय केलं, याने काय केलं, त्याने काय केलं, सगळ्या नको त्या गोष्टी आठवतात. मन लागत नाही आणि लोक तिथंच बेचैन होतात की आमचं मन लागत नाही. हारले लगेच हारले. इथं कालकूट विष आल्यावर लगेच घरी गेले नाही सगळे की नाही बाबा आम्ही नाही करणार समुद्र मंथन. कळेल आता समुद्र मंथनात किती कष्ट करावं लागले. की ह्यांचं लक्ष काय आहे की मला अमृत पाहिजे. आपलं लक्ष काय? मला भगवंतांचं प्रेम प्राप्त करून घ्यायचं आहे, कृष्ण प्रेम प्राप्त करून घ्यायचं आहे. मग इथे भगवंतांनी आधीच सांगितलं आहे कालकूट विषयी. मग कुठलाही बिझनेस करायचा असेल तर पहिला लॉस होणारच. हे डोक्यात धरलं ना माणूस हारत नाही. अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. नामस्मरण करताना सुद्धा नको ते विचार येणारच, पण हळूहळू नामस्मरण करत करत जाल तर हे मन स्थिर होईल. भगवंतांनी सांगितले अभ्यास आहे ना, तू कोणते तू अभ्यास कर, नामस्मरण करण्याचा अभ्यास कर. अभ्यास करूनच मन जे चंचल झाले ते कंट्रोलमध्ये येईल. इथे भगवंत म्हणतात लोभ कार्य नवो जाचू रोष कामस्तु वस्तुषु. भगवंत इथे सांगतात लोभ, क्रोध आणि कामना करू नका. जेवढे काय वस्तू प्राप्त होणार आहे समुद्रातून त्याच्याशी कामना करू नका. कुठलीही वस्तू त्यांना पाहिजे ना असुरांना घेऊन जाऊ दे. लोभ करू नका, क्रोध करू नका. इथे नामस्मरण करताना आपलं मन लागलं नाही म्हणून आपणही क्रोध करायला नाही पाहिजे. किंवा एखाद्याचा बिझनेस नाही चांगला चालला तर क्रोध करायचा नाही, लोभ करायचा नाही, कामना करायची नाही. आपलं लक्ष काय ते पूर्ण करायचं. आता तुम्ही सगळे श्रवण करायला बसलेत, सगळ्यांनाच कृष्ण प्रेम पाहिजे असं नाही आहे. काही जणांना बिझनेस चांगला व्हायला पाहिजे यासाठी बसलेत. काही स्टुडंट आहे त्यांना काही डिग्री अचीव करायची म्हणून बसलेत. ही कथा सर्वांना तुम्ही ज्या अर्थाने घ्याल त्या अर्थाने तुम्हाला लागू पडेल.
श्री सुखदेवजी म्हणतात इथे, इति देवा समादिश्य भगवान पुरुषोत्तम तेषाम अंतर्दधे राजन स्वच्छंद गतिरीश्वर. इथे श्री सुख, आता भगवंत काय काय बोलले ते झालं बोलून, भगवंताने सांगितलं काय काय करायचं. आता इथे सुखदेवजी महाराज म्हणतात की भगवंत स्व इच्छेने धामाला गेले. त्याने सांगितले समुद्रमंथन कसं करायचं, काय करायचं, स्व इच्छेने धामाला गेले. आणि इथं या श्लोकमध्ये राजन म्हणले बघा, सुरुवातीला पण राजन म्हणले, आत्तासुद्धा राजन म्हणले. राजन म्हणजे राजा परीक्षितजी. आणि त्यांना दाखवून देत आहेत की ज्याप्रमाणे तुम्हाला गर्भामध्ये भगवंतांनी दर्शन दिलं होतं, उत्तराच्या गर्भात जेव्हा राजा परीक्षितजी होते तेव्हा राजा परीक्षितजींना भगवंतांनी दर्शन दिलं. त्यांचा जीव वाचवण्यासाठी भगवंत आले होते. अश्वत्थामाने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडले तेव्हा इथे श्री सुखदेवजी महाराज आठवण करून देत आहेत, बघ राजन, हे भगवंत स्वधामाला गेले, स्व इच्छेने गेले. मग भगवंत गेल्यानंतर ब्रह्माजी शिवजी आपापल्या धामात गेले. आणि ब्रह्माजी आणि शिवजी हे भगवंतांना प्रणाम केला. आता भगवंत गेला, प्रणाम कशाला केला, तर भगवंत जिथे येतात ती भूमी पवित्र होऊन जाते. म्हणून ते हे 4 धाम पवित्र काय, भगवंताने जिथे जिथे लीला केलं ती सगळी भूमी पवित्र होऊन जाते. म्हणून भारत भूमी पवित्र भूमी आहे. आणि ज्या भारतात आपला जन्म झाला, बोला राधे राधे. मग ही भारतभूमी श्रीकृष्णाची भूमी आहे, प्रभू श्रीरामजींची भूमी आहे. आणि या भारतातल्या लोकांना श्रीराम माहीत नाही आणि कृष्ण माहीत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे भारत एकमेव असा आहे की तिथे संपूर्ण तीर्थक्षेत्र आहे, गंगा मैया आहे, यमुना मैया आहे. शिवजी म्हणाले, एकदा शिवजी आणि पार्वती माता भ्रमण करत होते तेव्हा शिवजी अचानक खाली उतरले आणि त्या भूमीला प्रणाम केला. पार्वती माता म्हणाली शिवजींना, तुम्ही या भूमीला प्रणाम का केला, इथं सगळीकडे जंगलच जंगल आहे, काहीच नाही, सुकलेली झाडं आहे सगळीकडे. तेव्हा शिवजी महादेव म्हणाले पार्वती मातेला की इथे हजारो वर्षापूर्वी इथे भगवंतांची लीला कथागान झालेली आहे, म्हणून मी या भूमीला प्रणाम करतो. जिथे श्रीकृष्ण कथा गायली जाते, प्रभू श्रीरामजींची कथा गायली जाते, विष्णू भगवंतांची कथा गायली जाते, तिथे शिवजी म्हणतात मी त्या भूमीला प्रणाम करतो. पुढे मग गेल्यानंतर परत शिवजी उतरले. आता पार्वती माता म्हणते, आता तुम्ही का प्रणाम केलं. तेव्हा शिवजी म्हणाले की इथे हजारो वर्षानंतर इथे कृष्ण कथा होणार आहे, म्हणून मी या भूमीला आधीच प्रणाम करतो. मग ती भूमी सर्वात श्रेष्ठ आहे जिथं भगवंतांची कथा होते. आणि कथा म्हणजे भगवंत स्वतः उपस्थित असतात. ही वाणी काय, भगवंतांची वाणी आहे. हे श्लोक काय, भगवंतांचे श्लोक आहे, दिव्य श्लोक आहे. हे साधारण मानवाने लिहिलेलं नाही आहे, व्यास मुनींनी सांगितलं आणि श्री गणेशजींनी लिहिलं आहे. ज्या गणेशजींची पूजा महाराष्ट्रात केली जाते त्या गणेशजींनी हे लिहिले. आता हे ब्रह्मदेव आणि शिवजी गेले निघून. आता हे प्रणाम नेहमी श्रीकृष्ण भगवंतांना आडवं प्रणाम करतात, कारण नेहमी भगवंतांच्या समोर गरुडजी असतात, 33 कोटी देवता असतात. जेवढे पुरुष आहेत त्यांनी अष्टांग प्रणाम केला पाहिजे, म्हणजे 2 चरण, 2 गुडघे, 2 हात, कपाळ आणि छाती, असे 8 अष्टांग प्रणाम. आणि स्त्रियांनी पंचांग प्रणाम केला पाहिजे, म्हणजे 2 गुडघे, 2 हात आणि 1 कपाळ, असं पंचांग प्रणाम. त्यानंतर आता होतं काय, भगवंत गेले स्वधामाला, ब्रह्माजी शिवजी गेले स्वधामाला. आता हे जे इंद्रदेव आहे ते जातात. आता असुरांची मैत्री करायची, सगळे देवता निघतात असुरांकडे. आता सगळे देवता निशस्त्र, आता मैत्री करायची काय, शस्त्र घेऊन कसं जाणार, असुरांकडे चालले, निशस्त्र जातात. आता एवढे सगळे देवता येत आहेत हे पाहून असुर आले ना शस्त्र घेऊन, सगळे असुर आले. आणि इथे बलिराजा हुशार. आता बलिराजा साधारण नाही आहे, प्रल्हादजींचा नातू आहे. प्रल्हादजींचे पुत्र विरोचनचे पुत्र बलिराजा. तर बलिराजांना कळलं की भगवान देवता ज्या अर्थी शस्त्र धारण करून आले नाही, निश्चितच हे काहीतरी कारणास्तव आलेले आहात. तुम्ही सगळे बाजूला व्हा, त्यांना येऊ द्या. सगळ्यांना आसनस्थ झाल्यानंतर इथं इंद्रदेव म्हणाले राजा बलीला की मी एक प्रस्ताव घेऊन आलो.
इथं या श्लोकमध्ये श्लक्षणाय वाचा म्हणले की म्हणजे मधुर वाचेने ते बोलू लागले. आता एखाद्याकडनं काम करून घ्यायचं आहे तर वाचा कशी पाहिजे, गोड. कृष्ण भगवंतांनी सांगून ठेवले तुम्ही गोड बोला तर कार्य होईल. गोड बोलले. त्यातून महामती म्हणले. इथे महामती या श्लोकमध्ये म्हणलं इंद्रदेवाला. का? महामती म्हणजे बुद्धिवान. बुद्धिवान यासाठी बोलले की जे भगवंतांनी सांगितलं तेच सांगितलं. इंद्रदेवाने मनाचं काही सांगितलं नाही. बुद्धिवान तो जे भगवंतांनी सांगितलं तसं सांगणं हे बुद्धिवान, स्वतःच्या मनाचं न सांगणं. पण त्यांनी ते सांगितलं. म्हणाले हे बघ इंद्रदेव म्हणाले हे बघ बली, आपण दोघं भाऊ एका पित्याचे पुत्र आहे. हे बघ किती दिवस दुश्मनी करणार, जाऊ दे ना आता फ्रेंडशिप डे. आज मी फ्रेंडशिप बांधायला आहे. फ्रेंडशिप डेचं आपण आजपासून मित्र डे सोडून झालं गेलं सगळं विसरून जा. आत्ताच मला भगवंत प्रकट झाले, भगवंताने एक आपल्याला कार्य दिले, आपण मस्तपैकी एकत्र येऊन ते कार्य करू. बलिराजाला विचार पडला एवढं मोठं कार्य, काय कार्य घेऊन आला एवढं गोड गोड बोलतायत. बलिराजा म्हणाले काय करायचं? ते म्हणाले बघ समुद्र मंथन करायचे, जे काय अमृत होईल 50% 50% देवतांना 50 असुरांना. मग बलिराजाने असुरांकडे एक नजर टाकली. तिथं शंभरासूर होते, अरिष्टनेमी, त्रिपुरासूर असे असुर होते. ते असुरांकडे बघितले, एक नजर टाकली, असुरांनी मान हलवली, काय हरकत नाही 50% अमृत म्हणल्यावर काय. मग ठीक आहे, बलिराजा म्हणाले ठीक आहे चल, आमची इच्छा आहे चालेल, तुमच्याप्रमाणे आपण करू. काय करायचं? प्रस्ताव मांडला, ॲग्रीमेंट झाली, सिग्नेचर झालं. आता करायचं काय? आता व्यवस्थित प्लॅन करायचं आहे. मग प्लॅन काय करायचा? आता कधी लक्षात घ्या, कुठलंही कार्य करायचं असेल तर प्लॅन केला पाहिजे. आपल्याला कार्य काय करायचं आहे हे लक्षात घ्या. पहिले माझं जीवन, माझा देह, मानव देह मला का प्राप्त झाला आहे ह्याचा पहिले विचार करा. निश्चित कळेल माझं लक्ष काय. लक्ष शोधायची गरज नाही, पहिले हे शोधा मी कोण आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही कोण आहात. तुम्ही स्वतः कोण आहात ह्याचा विचार करा. तुम्ही स्वतःला विचारा मी कोण आहे. बोला राधे राधे. म्हणजे कळेल की माझं लक्ष काय, माझा जन्म कशासाठी झाला आणि त्यानुसार प्लॅन करा. इथे दोघं जण बली आणि इंद्रदेव प्लॅन करतात. आता काय करायचं? तर इंद्रदेव म्हणाले हे बघा सरळ आहे, सुरुवातीला समुद्र मंथन करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला वनस्पती, औषधी वनस्पती आपल्याला टाकायची त्याच्यात, आणि मंद्राचल पर्वत आपल्याला उचलून आणायचा आहे. तो काय समुद्राजवळ नाही आहे, आपल्याला लांबून आणायचा आहे तो. बलिराजा म्हणले ठीक आहे, असुरांमध्ये तेवढी ताकद आहे, ठीक आहे करू. गेले सगळेजण, सगळ्यांनी औषधी वनस्पती टाकले आणि मंद्राचल पर्वताजवळ गेले आणि सगळे असुर असे गेले की मंद्राचल पर्वत ना आणून ठेवू. आता झालं असं की ते मंद्राचल पर्वत उचलणं साधी गोष्ट नव्हती. एवढे असुर, 33 कोटी देवता, असुर सगळेजण उचलायचा प्रयत्न करत आहेत, ते उचलता येत नव्हतं. कसं तरी उचलण्याचा प्रयत्न केला. देवतांची तर शक्ती क्षीणच झालेली होती शापामुळे, परंतु देवता दाखवू शकत नव्हते. कारण काम करून घ्यायचे म्हणल्यावर आपण उत्साह दाखवला पाहिजे ना. तर आपणच जमत नाही म्हणल्यावर असुर काय म्हणतील, ते आम्हाला कामासाठी घेतलं आहे का. बरोबर, उत्साह दाखवला देवतांनी. आणि असुरांनी विचार केला देवता एवढं उत्साह दाखवतात, मग मी काय दाखवू, मला नाही जमत म्हणून. असुरांनी दाखवलं मलाही जमतं, मी काय कमी नाही कोणापेक्षा, आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही मंद्राचल पर्वत उचलू शकतो. सगळे एकमेकांकडे बघून उत्साह दाखवत होते. पाहता तर कोणालाच जमत नव्हतं. थोडंसं आपलं मंद्राचल पर्वत जो उचललं तो मंद्राचल पर्वत रस्त्यातच सोडलं त्यांनी, जमलं नाही त्यांना उचलायला. आणि जेव्हा ते मंद्राचल पर्वत जेव्हा ते खाली हातातून निसटलं तर सगळे देवता, त्यातले काही देवता मृत्युमुखी पडले. असुरसुद्धा मृत्युमुखी, सगळे देवता मृत्युमुखी. एवढंच नाही, काही जणांचे हात तुटले, पाय तुटले, काही जणांचा चुराचूर झाला. आता करायचं काय? बिझनेसचा पहिला दिवस, अमृत काढायचं आहे. पहिल्याच दिवसात विघ्न. बघा, चांगलं कार्य करायचं ना, विघ्न येतं. मग आता करायचं काय? म्हणून तर सत्यनारायणची पूजा. बोला राधे राधे. विघ्न येऊ नये म्हणून चांगल्या कार्यासाठी सत्यनारायणची पूजा करतात, बाकी कुठल्या कोणाची करत नाही. विवाह झाला तरी आधी कुलदेवत नाही आहे, आधी सत्यनारायण, मग कुलदेवत वगैरे नंतर. आधी सत्यनारायणची पूजा केली जाते, विघ्न येऊ नये म्हणून. आता इथं विघ्न आलं, आता करायचं काय? देवतांना प्रश्न पडला
देवतांनी मनोमन विचार केला, आता हे भगवंतच करतील एवढं सांगून गेले. मग भगवंतांनी मन जाणलं. भगवंत गरुडावर बसून आले आणि गरुडावर बसून आल्यानंतर भगवंतांनी एक दृष्टिक्षेप टाकला. नुसती एक दृष्टी टाकली, सगळे जेवढे पण मृत्युमुखी पडले होते ते सगळे जीवित झाले. सगळे देवता जीवित झाले. जेवढ्यांचे हात तुटले होते, चुराचूर झाले होते, सगळे एक व्रण सुद्धा दिसत नव्हतं. जणू काय झालंच नाही. झोपेतून उठल्यासारखे सगळे उठले. बघा, ह्याला म्हणतात भगवंत. जे देवतांचं सुद्धा दुःख दूर करतात त्याला भगवंत म्हणतात. आता एवढे असुर आणि देवता मंद्राचल पर्वत उचलू शकले नाही. आज ते भगवंत गरुडावर बसून आले आणि डाव्या हाताने असं उचललं. श्रीकृष्ण भगवंतांनी एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललं, जी करंगळीने काहीच कामाची नाही. त्या करंगळीने गोवर्धन पर्वत उचललं. इथे भगवंत एक डाव्या हातावरती मंद्राचल पर्वत उचललं, गरुडावर बसले आणि गरुडावर बसल्यानंतर सगळे असुर आणि देवतांना सुद्धा गरुडावर घेतलं. म्हणजे बघा, ते मंद्राचल पर्वत किती वजनदार असेल आणि ते गरुडावर बसले. आता हे सामर्थ्य गरुडाचं नाही आहे, हे सामर्थ्य भगवंतांचे, भगवंतांचे सामर्थ्य. जेव्हा हनुमानजींनी एवढं कार्य केलं, प्रभू श्रीरामजींचे दास हनुमानजी, सगळं कार्य हनुमानजींनी केलं तरी हनुमानजींनी कधी कुठे नाव सांगितलं नाही. मानव काय करतात, माझं नाव येणार असेल तर मी 10,000 देईल, माझं नाव येणार असेल तर मी फॅन देईल. ते फॅनवर माझं नाव येणार आहे का, तर तो देवळात फॅन देतो आणि फॅनवर पण नावं. कुठलीच गोष्ट बिन नावाची करणारच नाही. आणि 10 वेळा सगळीकडे सांगेल. 4 धाम केलं तरी सगळ्यांना सांगेल 4 धाम केलं. आणि हनुमानजींचं नाव बघा, त्यांनी जे पराक्रम केले त्यानुसारच नाव आहे. भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. सगळी नावं जी आहे ना त्यांच्या कार्यानुसार आहे, त्यांच्या स्वतःचं नावाचं नाहीच आहे. प्रभू श्रीरामजी म्हणाले, हनुमान तू माझ्यासाठी नावाचा त्याग केलास, तुझं नाव माझ्या आधी घेतलं जाईल. इतकंच नाही, हनुमानजींनी रूपाचा त्याग केला. हनुमानजींचं रूप कुठलं आहे, लोक चिडवतात, काय रे माकडासारखं आहे. म्हणजे काय, चिडवायला माकड म्हणतात. पण हनुमानजींनी रूप कुठलं घेतलं, वानराचं. हनुमानजी म्हणतात, प्रभू श्रीरामजी इतके सुंदर आहेत, प्रभू श्रीरामजी समोर माझं काय. त्यांनी रूपाचा त्याग केला. प्रभू श्रीरामजींशिवाय कोणीच सुंदर नाही. आणि इथे सगळेजण डीपी स्वतःचा लावतात. सगळ्यांना वाटतं मीच सुंदर आहे. पण एकदा बघा, शास्त्र उघडून बघा, प्रभू श्रीरामजी किती सुंदर आहे, कृष्ण किती सुंदर आहे, मग कळेल. स्वतःचं डीपी लावणं सोडून द्या. जोपर्यंत स्वतःचा डीपी लावताय ना तोपर्यंत स्वतःच्यावर किती अहंकार करणार. कधीतरी ह्या देहाचा राख होणार आहे. आपण दिवसेंदिवस माणसाची सुंदरता घटत जाते, भगवंतांची सुंदरता क्षणोक्षणी वाढत जाते. हे भगवंत आहे. तर इथे हनुमानजींनी स्वतःचं रूप सोडलं तर प्रभू श्रीरामजी म्हणाले, हनुमान तू रूपाचा त्याग केलास, माझ्यापेक्षा जास्त मंदिर तुझं असेल. बघा, प्रभू श्रीरामजींचं मंदिर एवढं नाही तेवढं हनुमानजींचं मंदिर आहे. प्रभू श्रीरामजींसाठी हनुमानजींनी यशाचा त्याग केला. प्रभू श्रीरामजी म्हणाले, हनुमान एवढा मोठा समुद्र कसा पार करू शकलास, कोणी ते पार करू शकत नव्हतं, तुम्ही हे कसं पार केलं. हनुमानजी म्हणाले, हे सगळं प्रताप तुमचा आहे प्रभू. प्रभू म्हणाले, कसं काय हनुमान. तर हनुमानजी म्हणाले, प्रभू तुम्ही जी मुद्रिका दिली होती ना त्या मुद्रिकेमुळे मी हे समुद्र पार करू शकलो. भगवंत म्हणाले, अच्छा मग आलाच कसं काय समुद्र पार करून. मग हनुमानजी म्हणाले, प्रभू मातेची जी चुडामणी होती ना त्याच्यामुळे मी समुद्र पार करून येऊ शकलो. भगवंत म्हणाले, अच्छा मग सांग बरं लंका कोणी जाळली. तर इथे हनुमानजी म्हणतात, प्रभू मी लंका जाळलीच नाही. मग भगवंत म्हणाले, मग जाळली कोणी. तर हनुमानजी म्हणाले की लंका जळाली ती रावणाच्या पापाने, लंका जळाली माता सीताच्या शापाने, लंका जळाली प्रभू आपल्या प्रतापाने, आणि लंका जळाली ती माझ्या पिताजीमुळे, माझ्या बापामुळे.
मी काय केलं प्रभू, मी काहीच केलं नाही आहे, हे सगळं तुम्हीच करताय. तेव्हा भगवंत म्हणाले, सहस बदन तुम्हारो जस गावे, असं काही श्रीपती कंठ लागावे. त्यांनी आलिंगन दिले, म्हणाले सहस बदन तुम्हारो जस गावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित अहिसा, हे सगळे तुमचे गुणगान गातील. तू माझ्यासाठी यश सोडलं ना, हे हनुमान, हे सगळे तुझे यश गातील. इथे गरुडजींनी मंद्राचल पर्वत धारण, गरुडजींवर सगळे बसले. भगवंतांनी डाव्या हातात मंद्राचल पर्वत घेतलं. सगळ्यांना वाटतं गरुडजी किती महान आहे. हे लक्षात घ्या, गरुडजी जे करतात ते भगवंतांचं सामर्थ्य आहे. भगवंतांच्या कृपेने गरुडजींनी केलं, नाही तर उद्यामध्ये गरुडजी महान असं नाही आहे. भगवंतांचं सामर्थ्य याच्यामध्ये. मग भगवंतांनी समुद्राच्या किनारी ते मंद्राचल पर्वत समुद्रामध्ये आणून पोचवला. सगळ्यांना उतरवलं, सगळ्यांना गरुडजींना विसर्जित केलं, म्हणजे पाठवून दिलं. या श्लोकमध्ये विसर्जित म्हणजे पाठवून दिलं. आता जोपर्यंत गरुडजी जात नाही तोपर्यंत वासुकी कसे येतील. आता मंद्राचल पर्वत आले, देवता आहेत, असुर आहेत, आता करायचं काय. वासुकी पाहिजे. तर भगवंत म्हणाले देवतांना, जा वासुकीला बोलून आणा. देवता गेले, वासुकी नागाला सांगितले, चला तुम्ही. वासुकी नागाने तोंड फिरवले. लक्षात घ्या, कुठलेही कार्य करायचं असेल आणि तुम्ही जर कोणाला मदत मागितली, एखाद्याने तोंड फिरवलं की समजून जायचं त्याला इच्छा नाही आहे. वासुकीने तोंड फिरवलं म्हणजे काय, इच्छा नाही. देवतांनी विनवणी केली की जे काय आम्ही 50-50% घेणार होतो अमृत, ठीक आहे, 20% आमच्याकडनं, 20% त्यांच्याकडनं, 40% तुम्हाला, आम्ही 30-30% घेतो. आता तर चला. कारण वासुकी जर आलेच नसते तर समुद्रमंथन कसं करणार. चला, आपल्याला 40% मिळत आहेत म्हटल्यानंतर वासुकी लगेच आले आणि पर्वताला वेटोळे घालून तयार. इथे असुर आणि देवता उभेच होते. त्यांना सगळ्यांना आनंद झाला की वासुकी तयार झाले, कारण त्यांना मनवायला इतकी साधी गोष्ट नव्हती. आता भगवंतांनी मात्र एक लीला केली. भगवंतांनी वासुकीचे मुख पकडले. आता जिथे भगवंत तिथं देवता, सगळे भगवंतांच्या मागे वासुकीचं मुख पकडले, तिथंच उभे राहिले. देवता म्हणाले, आम्हाला वासुकीचं मुख पकडायचं आहे. उद्या आमच्या पेपरात फोटो छापला तर काय आम्ही अपवित्र जागा शेपूट पकडणार. आता सेल्फी घ्यायच्या तर आपण काय शेपूट घेऊन उभं राहणार का. साधारण मानव विचारचे, साधारण माणूस सुद्धा शेपटीच्या बाजूला उभा राहणार नाही. ते असुर आहेत. असुर म्हणाले, आम्हाला नाही करायचं समुद्रमंथन, आम्ही नाही करणार, तुम्हाला करायचं करा. लांब हाताची घडी घालून उभे राहिले. अरे याला काय अर्थ आहे का, आम्ही एका पित्याचे पुत्र आहोत, आम्ही पण सुंदर आहोत, हां, आम्ही पण शक्तिशाली आहोत, आम्ही कुठं कमी आहे. नाही नाही, आम्हाला मुख पाहिजे, आम्ही नाहीतर करणार नाही. हे असुरांची डोकी ह्याला म्हणतात. देवता म्हणले काय करायचं. भगवंत म्हणाले तेच तर पाहिजे होतं. भगवंतांना माहिती आहे. बघा, बऱ्याच वेळा हॉटेलात गेलो ना, तुला काय पाहिजे विचारल्यावर तुम्ही मागेल ते. हे असुरी वृत्ती म्हणजे कशी, तुला मला नाही आवडलं तरी चालेल, पण तू काय खाणार आहे तेच मला खायचं, तू काय खाणार आहे. हे असुरी वृत्ती म्हणतात, तुला काय पाहिजे. तसं इथे, अरे ह्यांनी मूग का पकडले, मलाही मूग धरायचं. उद्या पेपरला छापल्यानंतर काय म्हणतील, असुरांची ही हिंमत होती काय, असुरांमध्ये दमच नव्हता. देवता श्रेष्ठ आहे म्हणून असुरांना मूग पाहिजे होतं. भगवंतांनी मूग दिलं आणि भगवंतांना माहिती होतं आसुरी वृत्ती कशी आहे, उलट्या डोक्याची. हे करू नको म्हटलं तेच करणार. नाम जप करा म्हटल्यावर नाहीच, आम्ही का करू. नक्कीच यांना फायदा होत असणार आहे, आम्ही नाम जप केला नाही. याला म्हणतात आसुरी वृत्ती. बोला राधे राधे. तर भगवंतांना माहिती होतं जे सांगेल ते करणारच नाही. मग भगवंतांनी मूग पकडल्यामुळे आसुरी लोक मूकच मागचे भगवंतांना ठाऊक होतं. मग भगवंतांनी आसुर लोकांना मुखाजवळ उभे केले. सगळ्यांनी मूग पकडले आणि देवताने शेपूट. आसुरांना जरा हे झाला गर्व की आम्ही मूग पकडले. साधी गोष्ट आहे का, ते पण वासुकीचे मूग किती होते, सहस्त्र हजारो मूग मोठे मोठे. साधारण आता मंद्राचल पर्वत 11,000 योजन, ते सर्प वासुकी किती मोठा असेल. असुरांना गर्व झाला की देवतांना जमलं नाही ते आता आम्ही करतो. आता जे काय समुद्र मंथनाला प्रारंभ झाला, ही समुद्र मंथन करायला लागले
आणि तो मंद्राचल पर्वत खाली 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 जायला लागला. आता त्याला बेसच नव्हता ना, तो पूर्ण खाली गेला. हातात राहिला फक्त वासुकी. सगळे एकमेकांकडे तोंड बघत राहिले. अरे गेला ना मंद्राचल पर्वत खाली, काय करायचं. आता पर्यायच नव्हता संकीर्तनाशिवाय, पर्यायच नव्हता. देवता म्हणले आता संकीर्तनाशिवाय पर्याय नाही. भगवंतांना वाटलं चालू झालंय, गेले भगवंत, अदृश्य झाले. सगळे संकीर्तन करू लागले. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. जे भगवंत रसातळात गेलेल्या पृथ्वीला बाहेर काढण्यासाठी वराह रूप धारण केलं, ज्या भगवंतांनी हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी नरसिंह रूप धारण केलं, ज्या भगवंतांनी ब्राह्मणाचा द्रोह करणाऱ्यांना निश्क्षत्रिय करण्यासाठी परशुरामजींचा अवतार धारण केला, आज तेच भगवंत कश्यप रूप धारण केले. बोला राधे. तेच भगवंतांनी कश्यप रूप धारण केले आणि मंद्राचल पर्वताच्या खालून वर आले. त्यामुळे मंद्राचल पर्वत आपोआप वर आलं. कारण मंद्राचल पर्वत त्यांनी पाठीवर धारण केले. मंद्राचल पर्वत खाली गेला होता, आणणार कसं. भगवंतांनी कश्यप अवतार धारण केला. भगवंत कधी विचार करत नाही की लोक मला काय म्हणतील. भक्ताच्या बाबतीत भक्ताला ज्या वेळेस जी आवश्यकता आहे ती पूर्ण करायला भगवंत कुठलेही रूप धारण करतात. मग ते वराह रूप असो, कश्यप अवतार असो, नरसिंह अवतार असो. भगवंत कधी विचार करत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी कधी विचार केला नाही मला सारथी म्हणतील. अंबानी होईल का ड्रायव्हर कोणाचा. नाही होणार. अंबानी जाऊ दे, कुठलाही ज्याला पैशाचा माज आहे ना तो कधीच ड्रायव्हर होणार नाही. तुझ्यासाठी मी ड्रायव्हर होऊ का. पण श्रीकृष्ण भगवंत द्वारकाधीश 16,108 पत्नी सांभाळायचं सामर्थ्य ज्याच्यात आहे ना ते साधारण आहे का. इथं एक पत्नी सांभाळता येत नाही. बोला राधा राधा. आणि सांभाळली म्हणजे काय, एका महलमध्ये नव्हते, प्रत्येकासाठी सेपरेट महल. प्रत्येक पत्नीला 10 पुत्र 1 कन्या. आणि असे बेड नव्हते लावले एकावर एक. प्रत्येक पुत्रासाठी वेगळे वेगळे मोठे मोठे हॉल होते. प्रत्येकासाठी वेगळे वेगळे भवन होते. आणि चादर आपल्यासारखे कॉन्क्रीटचे नव्हते, ते सोन्याचे होते, सुवर्ण होते. एवढं सामर्थ्य होतं भगवंतांमध्ये. तरी ते सारथी झाले, शांतिदूत झाले भगवंत. रणछोड भगवंत. रणछोड म्हणाले नाही कधी की मला रणछोड म्हणतील, म्हणू दे, माझ्या भक्तासाठी मी काही करायला तयार आहे. रणछोड भगवंत झाले, माखन चोर झाले. भगवंतांना काहीच नाही. इथे भगवंत कश्यप अवतार धारण केला आणि समुद्रातून वर आले. तसं पर्वतसुद्धा वर आला, पाठीवर धारण केलं. मंद्राचल पर्वत 33 कोटी देवता असुरांना सुद्धा उचलता आला नाही. आज त्यांनी कश्यप अवतार धारण केला आणि तो वर आणला. आता त्या मंद्राचल पर्वतपेक्षा तो किती मोठा असेल याचा विचार करा. आणि जेव्हा समुद्र मंथनाला प्रारंभ झाला तेव्हा त्या कश्यप अवतार जो धारण केला होता, भगवंतांना असं जाणवत होते की जशी आई बाळाला झोपवते की नाही कुरवाळत, त्याप्रमाणे भगवंतांना असं वाटत होते की हे पर्वत मस्तपैकी पाठ खाजवते आणि निद्रा अवस्थेत गेले भगवंत. जणू काय पाठ खाजवते. खूप छान वाटू लागले. आणि जेव्हा त्या कश्यपचा जे उच्छ्वास होत होते, श्वास घेत होते, उच्छ्वास, तेव्हा ती लाटा येत होती, ती लाटा अजून येते. कश्यप भगवंत जेव्हा होते ना, कश्यप अवतार झाला, त्यांनी श्वास घेत होते निद्रा अवस्थेत आणि उच्छ्वास करताना, जे श्वास घेताना उच्छ्वास करताना जेव्हा ती लाटा येत होत्या, अजूनही त्या लाटा येतात आणि त्या लाटा त्याच्या आहेत. बोला राधे राधे. आता समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. जे काय सुरुवात झाली समुद्र मंथनाला, आता समुद्र मंथन करताना तो जो पर्वत होता तो डोलायला लागला. आता तो डोलायला लागला, कुठंतरी कलंडणार. म्हणून आता भगवंतांनी सहस्त्रभाऊ अजित अवतार धारण केला आणि त्या मंद्राचल पर्वतावर ते विराजमान झाले आणि त्यांचे सहस्त्रभाऊ म्हणजे हजारो हात त्यांनी ते पर्वत धरून ठेवले की तो कलंडायला नको, तो डोलायला लागला.
आता जणू काही इतके सुंदर दिसत होते भगवंत, जणू काही एका पर्वतावर दुसरा पर्वत विराजमान आहे. आणि म्हणून शिवजी, ब्रह्माजी आणि इंद्रदेवने विस्तार रूप केले स्वतःचे आणि हे तिघ जण पुष्प वर्षाव करू लागले भगवंतांवर. आता खाली एक पर्वत आहेच, शिवाय त्या पर्वतावर बसणारे भगवंत साधारण नाही, जणू काही दुसरा पर्वत विराजमान आहे असं वाटत होते. आता हे तर हलवणं शक्यच नव्हतं, समुद्रमंथन करणं शक्यच नव्हतं. हा भगवंत विराजमान असल्यावर ते पर्वत हलणार कसा? तेव्हा भगवंत शक्तीच्या रूपात असुरांमध्ये प्रवेश केला, उत्साहाच्या रूपात देवतांमध्ये प्रवेश केला आणि वासुकीमध्ये निद्राच्या रूपात प्रवेश केला. आता वासुकीला एवढं घर्षण सहन करावं लागेल म्हणून भगवंतांनी निद्राच्या रूपात त्यांच्यात प्रवेश केला आणि मग समुद्र मंथनाला प्रारंभ झाला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जे काय समुद्र मंथनाला प्रारंभ झाला, वासुकीच्या मुखातून अग्नी प्रकट झाले आणि त्या अग्नीने देवतांचा जे चेहरा होता, जो देह होता तो सगळा जळून गेला. जे सुंदर असुर देवतांसारखेच दिसत होते, इतके सुंदर होते, परंतु वासुकीच्या मुखातून जे अग्नी बाहेर पडत होते त्याच्यामुळे सर्व असुर विद्रूप झाले, काळे झाले सगळे. हे होणारे हे भगवंतांना माहिती होतं म्हणून भगवंतांनी लीला केली, धरून ठेवलं होतं. असुर सगळे काळे झाले आणि सर्पाच्या फुटकारामुळे देवतांना दाह होऊ लागला. देवतांचे तेज फिके पडले, देवतांचे वस्त्र, शृंगार, सगळे हार वगैरे सगळे फिके पडले आणि भगवंतांनी जाणलं की देवतांना सुद्धा ह्याचा त्रास होऊ लागलाय. म्हणून मेघ भगवंतांच्या आश्रयाने, भगवंतांच्या प्रेरणेने मेघ वर्षा करू लागले. वायू भगवंतांच्या आश्रयाने लाटांचा थंडकारपणा घेऊन देवतांकडे वाहू लागले. भगवंतांनी विचार केला, आता हे समुद्र मंथन कसं होणार? इतक्या वेळा आता तर शक्यच नाही, कारण वासुकीचा जो दाह या दोघांनाही सहन होत नाही. भगवंतांनी विचार केला, कधी समुद्र मंथन होणार, कधी अमृत येणार? भगवंत स्वतः गेले आणि समुद्र मंथन करू लागले. बोला राधे राधे. आता प्रश्न हा आहे की भगवंत कोणाच्या बाजूने उभा राहिले असेल? जर देवतांच्या बाजूने उभा राहत असुर पडून जातील या बाजूला, असुरांच्या बाजूने उभा राहत तर देवतांना शक्य नाही ओढणं, कारण ते सामर्थ्यहीन झाले म्हणून तर हे खटावतो. भगवंत मधोमध उभा राहिले आणि समुद्र मंथन करू लागले. भगवंत स्वतः समुद्र मंथन करू लागले आणि जेव्हा भगवंत समुद्र मंथन करायला लागले तेव्हा समुद्रातून विष प्रकट झाले. बोला राधे राधे. कालकूट विष आलं आणि विष आल्यानंतर सगळे घाबरून गेले. साधारण विष नव्हतं, तर ते विष असं होतं की नुसतं त्या वासाने सगळे मूर्छित पडतील असे ते विष होतं, नुसतं वासाने. आणि सगळे घाबरून गेले आणि भगवंतांनी आधीच सांगितलं होतं की विष आल्यानंतर माझ्याकडे बघा, मी इशारा करेल त्यानुसार करा. सगळे घाबरून गेले. आता करायचं काय? ते भगवंतांनी सांगितले, विष आलं, शिवजींकडे जा. सगळे शिवजींकडे गेले, सदाशिवकडे गेले. तिथं गेल्यानंतर शिवजींना प्रसन्न तर करून घ्यायला पाहिजे. सगळेजण स्तुती गान करू लागले. तर शिवजींची स्तुती गाऊ, शिवजींना प्रसन्न करू. बोला राधे राधे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय.
सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय त्र्यंबकेश्वराय शिव त्र्यंबकेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय